खूप प्रेशर होतं ऑब्व्हियसली, कारण माधुरी म्हणजे द माधुरी दीक्षित म्हणजे त्यांना आपण काय शिकवणार म्हणजे. विकी कौशल येस, प्लीज टेल अस. व्हेरी हार्ड वर्किंग म्हणजे, आणि ही इज ऑल्सो वन ऑफ माय फेवरेट्स. मला झोप हे काय असं माहितीच नसायचं म्हणजे. खूप आई बाबा तास पण practice आणि सगळं. खूप तास प्रॅक्टिस. आम्ही साधारण एक 8-10 तास तर म्हणजे इथे महालक्ष्मीला जिकडे त्याचा वेअरहाऊस आहे शामकचा, आम्ही तिथेच असायचो. म्हणजे आय यूज टू बी लिव्हिंग देअर असं म्हणता येईल. पूजा काळे दशावतारशी सुद्धा कनेक्टेड आहे. म्हणजे दशावतारचं तर कोणालाच आम्हाला वाटलं नव्हतं, जो प्रतिसाद दिलाय सगळ्यांनी. आय थिंक दॅट इज द बिगेस्ट अवॉर्ड. म्हणजे आता तुला मी डान्स स्टेप कुठची दिली, ती तू एन्जॉय केलीस तर मग ऑडियन्स विल एन्जॉय वॉचिंग यू. आणि ते तुम्हाला इथे प्रेशर असतं का की एक डान्स कोरिओग्राफ करताना ती एक हुक स्टेप जी नंतर रील मध्ये व्हायरल होईल. दिन दिवाळीला पण आम्ही जे म्युझिकला जशी सूट होईल तशी कशी स्टेप करता येईल, आणि मग ती लास्ट इयर तर केलेच लोकांनी रील्स, ह्या वर्षी पण त्या लोकांनी रील्स. हो, सारा खरं पण अशी मिठीच आहे आणि खूप तिचं ते शेअर कॉमेडी ते सगळं चालू येस असतं. ती ऍब्सोल्युटली तशीच आहे. लकीली मला सगळे आर्टिस्ट असे मिळाले की त्यांनी पण मला खूप कम्फर्टेबल केलं. असं म्हणतात की डान्स लाईक नो वन इज वॉचिंग, पण डान्स हाच इतका अप्रतिम असतो आणि तो डान्सच जी अप्रतिम करते. अशा एका छान आपल्या मराठमोळ्या कोरिओग्राफर, डान्सर आणि कदाचित ती पुढच्या काळात भवी अभिनेत्री पण होईल, माहित नाही, इतकी ती सुंदर आहे. पूजा काळेला मी आज बोलवलेलं आहे खास नवशक्तीच्या स्टुडिओत, जिनी माधुरी दीक्षित, विद्या बालन पासून अगदी कियारा अडवाणी, सारा अली खानला सुद्धा तिच्या तालावर नाचायला भाग पाडलेलं आहे. पूजा काळे आज आपल्या स्टुडिओत आहे. पूजा, खूप मनापासून स्वागत तुझं. थँक्यू सो मच. तर खरंच खूप स्वागत आणि खूप अभिमान वाटतो जेव्हा आपली मराठी मुलगी इतक्या छान म्हणजे अगदी मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूड दोन्हीकडे तू अनेक मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना तुझ्या तालावर नाचायला लावलेलं आहेस असंच म्हणेन मी. पण खूप छान हे करिअर ग्राफ आहे हा, अमेझिंग. तर सुरुवात तूच सांग की कधी ही सुरुवात झाली काय? आय थिंक डान्सची सुरुवात तर लहानपणापासूनच झाली. म्हणजे मी अराउंड 3-4 वर्षाची होते तेव्हा, थँक्स टू माझे आई बाबा की त्यांनी हे आयडेंटिफाय केलं की हिला डान्स आवडतो आणि जमतोय. त्यामुळे मग तू मुंबईचीच आहे. मुंबईचीच आहे मी. पार्ल्यात तेव्हा मी शिकायला लागले भरतनाट्यम, आणि साधारण एक 10-12 वर्षाची असताना मी शामक पण जॉईन केलं. शामक डावरचे जे क्लासेस होते ते. वा. त्यामुळे आय थिंक दॅट वॉज द बेस्ट थिंग की क्लासिकल आणि जॅझ दोन्हीचं ट्रेनिंग मला मिळालं. तू क्लासिकल शिक्षण हे घेतलंयस डान्सचं आणि हे पण. सो मी भरतनाट्यम मध्ये माझं विशारद कम्प्लीट केलं. वा. आणि सेम टाइम शामक बरोबर पण माझं ट्रेनिंग चालूच होतं, आणि मग त्याच्याबरोबर शोज करणं, शिकवणं हे हळूहळू चालू झालेलं. सो मग देर वॉज अ पॉइंट वेन आय हॅड टू चूज की आता इधर भरतनाट्यम किंवा ह्याच्यात जायचं. पण तिथे ऑफकोर्स आम्ही खूप जास्त गोष्टी करत होतो. म्हणजे शोज असो, ट्रेनिंग असो, टीचिंग असो टू डिफरंट एज ग्रुप्स. बिकॉज ते आय थिंक मला आता कामाला येतं कोरिओग्राफी करताना. टू जज की नॉट जज, पण एक अंदाज यायला की काय, म्हणजे समज तू डान्स करतेस तर मग तुझे प्लस पॉइंट्स काय आणि ते कसे आपल्याला बाहेर आणता येतील. सो ते मला ट्रेनिंग शामकमुळे मिळालं, जे आम्ही एवढ्या. आणि मला असं वाटतं की द शामक दावर आहे तो, त्यामुळे त्याच्याकडे जायला सगळेच आतुर असतात. ते तू लहानपणापासूनच तिकडे गेलीस, त्यामुळे मला असं वाटतं की तो एक अमेझिंग ग्राफ असेल. खूप छान एक्सपिरियन्स होता, व्हेरी नाईस. म्हणजे आणि इट युज टू बी अ फॅमिली थिंग ऍक्च्युली, की समरमध्ये आमचा समफंक शो सगळ्यांना माहितीच असेल तो, त्यामुळे तो. आणि मग विंटरमध्ये एक शो आणि बाकी ट्रेनिंग चालू असायचं. त्यामुळे आमचे कॉस्ट्युम्स असो किंवा काही प्रॉप्स असो, ते सगळं आम्हाला कसं बनवायचं, काय कमीत कमी बजेटमध्ये तुम्ही किती छान करू शकता, हे सगळं आय थिंक ते आता कोरिओग्राफी करताना किंवा इव्हन सॉंग्ससाठी जेव्हा आपण विचार करतो काय करता येतील, प्रॉप्स, कॉस्ट्युम्स काय करता येतील, वेगळं काय करता येईल कमीत कमी बजेटमध्ये किंवा जे बजेट दिलंय त्याच्यामध्ये, ते सगळं आता ऍक्च्युली कळतंय मला की ते कसं उपयोगाला येतं. ते पण ते डान्स शोचं जग जे असतं, म्हणजे आम्ही असं बघतो की अरे खूप अमेझिंग वाटतं ते बघायला, पण त्या मागे तितकीच अपार मेहनत असते. खूप मेहनत. म्हणजे तेव्हा आय थिंक आम्हाला झोप हे काय असं माहितीच नसायचं. म्हणजे आई बाबा पण खूप तास प्रॅक्टिस. आम्ही साधारण एक 8-10 तास तर म्हणजे इथे महालक्ष्मीला जिकडे त्याचा वेअरहाऊस आहे शामकचा, आम्ही तिथेच असायचो. म्हणजे आय यूज टू बी लिव्हिंग देअर असं म्हणता येईल. आणि त्याच्यामुळे मग ते एवढं परफेक्शन तुम्हाला स्टेजवर दिसतं. आणि प्लस स्टेज शोजचं ते एक असतं की एकदा तुम्ही डान्स केला की केला, मग परत देयर इज नो रिटेक, राईट.
सो ते पण खूप मजा यायची. वा. म्हणजे आय लव्हड दॅट टाईम आणि आय रिअली एन्जॉयड अ लॉट. आणि आता मी डायरेक्ट 2025 मध्ये येते. येस. कारण 2025 बद्दल आता सर्वात जास्त सगळ्या प्रत्येक मराठी माणसाची कॉलर जी ताठ झालेली आहे, ती म्हणजे दशावतार या चित्रपटामुळे. आणि दशावतार हा या वर्षीचा सुपरहिट चित्रपट आता मल्याळम भाषेत सुद्धा प्रदर्शित होतोय. आणि पूजा काळे दशावतारशी सुद्धा कनेक्टेड आहेत. सो दशावतारचं गाणं सुद्धा तू कोरिओग्राफ केलेलं आहेस आणि थेट आपल्या सगळ्यांच्या लाडक्या दिलीप प्रभावळकर यांना सुद्धा तू छान डान्स करायला लावलाय. फार गोड आहे तो म्हणजे त्यांचं आणि सिद्धार्थचं जो डान्स आहे, हौशीचा घोका आहे, हो. खूपच गोड गाणं आहे ते. Correct. तर प्लीज त्याविषयी सांग. आय थिंक म्हणजे ते तर मी खूप लकीच समजते स्वतःला की मला दिलीप प्रभावळकरांबरोबर काम करायला मिळालं. बिकॉज आय थिंक ते असं खूप म्हणजे काहीतरी जे होणार असेल ते आपण असं फ्लो मध्ये होतं ना, तसंच झालं. कशी आली ती ऑफर तुझ्याकडे? सो सुबोध खानोलकरनी त्यांनी मला एकदा माझं काम बघून ऑब्व्हियसली मीटिंगला बोलवलेलं. लास्ट इयरच मला वाटतं अराउंड ऑगस्ट सप्टेंबर वगैरे, कारण डिसेंबरमध्ये आम्ही ते शूट केलं. ओके. सो तेव्हा मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि त्यांनी गाणं ऐकवलं. एक तर गाणं एवी प्रफुल्ल चंद्रनी इतकं सुंदर गाणं बनवलंय की तुम्हाला म्हणजे ते गाणं छान असलं की कसं इझी स्टेप्स येतात तुम्हाला त्याच्यावर. यू डोंट हॅव टू थिंक सो मच की काय ते. त्यामुळे ते गाणं पण मला खूप आवडलं. त्यामुळे ते मी म्हटलं त्यांना की मला खूप आवडलं गाणं ते, आणि अजून एक दुसरं गाणं हनुमानाचं जे केलं ते. सो मग काही नाही, इट वॉज व्हेरी इझी की ते म्हणाले हा मग हे आपले डेट्स आहेत, कुडाळला आपल्याला शूट करायचंय आणि असं असं त्यांचं कॅरेक्टर आहे. सो अगेन इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग कारण दॅट वॉज अ स्टोरी बेस्ड सॉन्ग. म्हणजे असं नाही बाप बाप मध्ये इफ यू सी की डान्स खूप आहे. इट इज अ स्टोरी टेलिंग की ते शो त्यांचा दशावतारचा कम्प्लीट करून घरी जातात आणि मग ते दोघं घरी जात असताना कसं ते छान म्हणजे रस्त्यातला प्रवास. हट्टी एक यु नो ही इज बिंग हट्टी आणि मग सिद्धार्थ मेनन कसा त्यांच्या मागे मागे जातोय. सो ते पण हाऊ टू ब्रिंग दॅट आउट फ्रॉम द स्टोरी आणि फ्रॉम द सॉन्ग. त्या डान्स बरोबर अभिनय पण आहे. करेक्ट, डान्स बरोबर अभिनय तो कसा करायचा किंवा जेस्चर्स, जे छोटे छोटे जे जेस्चर्स असतात ते. सो ते खूप इंटरेस्टिंग होतं आणि ते कुडाळ म्हणजे लोकेशन्स जे त्यांनी फाइंड आउट केलेले ते तर खूपच छान होते. सो मग तसं मग आम्ही ते केलं. कसं होतं दिलीप काकांसोबत? खूप इन्स्पायरिंग होतं त्यांच्याबरोबर काम करायला. बिकॉज एक तर त्या 81 आहेत आणि त्यांचं जे काय डेडिकेशन आहे ते बघून असं व्हायचं की म्हणजे आपण कोणीच काहीच कंप्लेंट करू शकत नाही. आणि बिकॉज ऑफ दॅट चॅलेंजेस ऑफकोर्स होते, बिकॉज एका दिवसात आम्हाला 4-5 लोकेशन्स करायचे होते आणि आउटडोर लोकेशन्स होते. सो यू डोंट नो पाऊस येणार, काय होणार आहे, कसं आहे, आपल्याला सन पाथ काय असणार आहे. सो प्लॅनिंग करणं अगदी गरजेचं होतं, जे आम्ही नेहमीच करतो सगळ्या गाण्यांना. सो अनुपम आणि खुशबू जे माझ्याबरोबर काम करतात, आम्ही तिघांनी मिळून ते सगळं पहिले जाऊन तिथे शूट केलं. एक्झॅक्ट जसं गाणं असणार आहे तसा व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामुळे आय थिंक ते खूप सोपं झालं आम्हाला सगळं करायला. खरंच पाऊस पडला का मध्येच? नाही पाऊस वगैरे नाही पडला, पण त्याचा विचार करायला लागतो सगळ्याचा. सो ते असतं. आणि देव सर जे आपले सिनेमॅटोग्राफर आहेत ते पण, आणि सुबोध सर. कोकण जे काय दाखवलंय ना सुंदर, आणि ते कोकणातलं ते सगळं कुडाळ मधलं खूपच सुंदर. त्यामुळे एक तो माहोल, आय थिंक माहोल छान असला ना सेटवर की ते दिसून येतं. सो ते आय थिंक इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सगळे खुश असले, सगळ्या मजेत आपण छान शूट केलं, किंवा आय नो कधी कधी स्ट्रेस असतो आणि संपवायचं असतं, ते पण असतं, पण ओव्हरऑल एक माहोल चांगला असला की ते रिफ्लेक्ट होतं. आणि सिद्धार्थ मेनन सोबत कसं? सिद्धार्थ मेननची एक सो आम्ही ओळखत तर होतोच, आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये आम्ही एका दिवाळी पार्टीला भेटलो मिथिलाच्या घरी. आय कॅन से दॅट. मिथिला तुझी बेस्ट फ्रेंड, वन ऑफ माय गुड फ्रेंड्स. आणि तिच्या दिवाळी पार्टीला आम्ही भेटलो आणि तेव्हा वी स्पोक इव्हल की यार वी नीड टू वर्क टुगेदर आणि इट्स हाय टाइम, असं आम्ही बोललो. आणि नेक्स्ट थिंग आय नो इज आय एम शूटिंग विथ हिम. सो आय थिंक आम्ही दोघंही असे आमचे फोन झाले की तेवढं लगेच आपलं मॅनिफेस्टेशन आलं. सो सो इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि बिकॉज ही इज अन अमेझिंग डान्सर आणि त्याला खूप म्हणजे ॲज अन ऍक्टर पण ते तर मी कमेंट करूच शकत नाही, बिकॉज ही इज अमेझिंग. सो ते अंडरस्टँडिंग त्याला आहे कॅमेराचं सगळ्याच. त्यामुळे बिकॉज ऑफ दॅट आय थिंक आम्हाला खूप इझी झालं ते शूट करणं. आणि बिकॉज ही हॅड टू ऑल्सो हँडल म्हणजे दिलीप सर आणि कसं ते करणार, बिकॉज ॲट द एंड ऑफ द डे त्यांची केमिस्ट्री आहे ती. हो ना. आणि म्हणजे नाही म्हणलं त्यांचा वयातली गॅप खूप मोठी आहे आणि तरी ते इतकं सुंदर झालं. आणि
म्हणजे मी सगळ्यांना हेच सांगते नेहमी की ते ग्रुप एफर्ट, इट्स अ टीम वर्क. सगळ्या डिपार्टमेंट्सचं तेवढंच कॉन्ट्रीब्युशन असतं. जेव्हा तुम्ही एक गाणं बघता किंवा तुम्ही एक पिक्चर बघता तेव्हा कॉस्ट्युम त्यांचा काय आहे, तुमचं लाइटिंग कसं झालंय, तुमचं सेट कसा, प्रोडक्शन डिझाईन कसं आहे आणि ऑफकोर्स डिरेक्टर. सो ते सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात टू फॉल इन टू प्लेस. आणि इट्स नॉट ओनली वन थिंग की आपण कसं मेनली ऍक्टर्सना आणि हे ते कारण बेस्ट ऍक्टर आणि पण ते लाईक राईट फ्रॉम द जे स्पॉट दादा असतात आपले सेटवर तिथपासनं आपले लाईटमॅन आणि सगळ्यांची तेवढीच इन्व्हॉल्वमेंट असते आणि तेवढ्याच डेडिकेशननी ते काम करतात. त्यामुळे आय थिंक ते सगळ्यांचं जुळून आलं ना की ते होतं व्यवस्थित. म्हणजे आणि आम्ही असे म्हणजे आता जुने किस्से ऐकलेत की सरोज खान मॅम असतील किंवा फारा मॅम असतील, तर म्हणजे ते असं खूप असं ओरडतात पण स्ट्रिक्ट पण असतात. तर तू कशी आहेस सेटवर? आय थिंक मी स्ट्रिक्ट तर नाहीये, म्हणजे जेव्हा असायला पाहिजे तेव्हा मे बी मी थोडीशी होते स्ट्रिक्ट, पण अदरवाईज हो मी खूप असं ओरडत नाही. म्हणजे आय थिंक आतापर्यंत ती एक गोष्ट आहे जी शामकमुळेच आय थिंक दॅट इज कम की खूप असं व्यवस्थित छान बोलायला पाहिजे सगळ्यांबरोबर, कुठच्याही डिपार्टमेंटचे कोणीही असो. सो ते शूट झाल्यावर मला एखाद दोघं जण नक्की सांगतात की तुम्ही इतके छान बोलता पण तरी झालं आपलं काम, म्हणजे असं नेहमीच ओरडायला लागत नाही असं. सो आय थिंक आतापर्यंत तसं झालंय. आता ह्याच्या पुढे मला माहित नाही. देर आर टाइम्स वन ऑब्व्हियसली आय हॅव टू म्हणजे गेट हायपर आणि मेक शुअर की एव्हरीथिंग इज डन, बिकॉज कधी कधी खूप प्रेशर असतं संपवायचं. पण त्याच्यात म्हणजे कोणाला डिसरिस्पेक्ट नाही झाला पाहिजे एवढं आय मेक शुअर. आणि पूजा अजून एक म्हणजे कसरत असते जेव्हा तुमच्या समोर एखादा नॉन डान्सर येतो माझ्यासारखा. म्हणजे मला तर काही येत नाही, मी अशीच काहीतरी टाइमपास नाचत असते. तर असं काहीतरी असे जेव्हा नॉन डान्सर समोर असतात पण ते ऍक्टर असतात, करेक्ट. तर मग तेव्हा ते काम काढून घेणं हे कसं आहे म्हणजे? आय थिंक तेच परत कमिंग बॅक टू टीचिंग विथ शामक, कारण तिथे आम्ही म्हणजे राईट फ्रॉम द एज ऑफ 4 टू पीपल हू आर सिनियर सिटीजन सगळ्यांना शिकवलंय. सो त्यांच्यातलं मग ते कसं एक शोधून की प्रत्येकात काहीतरी चांगलं असतंच ना, मग त्याचा प्लस पॉइंट काय आहे तो आपल्याला कसा हायलाइट करता येईल हे आय थिंक वी मेक शुअर. आणि ते पण म्हणजे आता मी आरपारला असो दशावतारला असो ज्या ऍक्टर्स बरोबर काम केलं त्यांचं तेच हे होतं की बघून त्यांच्यातला जो प्लस पॉइंट असेल किंवा त्यांच्यावर ती स्टेप कशी दिसतेय हे इम्पॉर्टंट. ते जास्त आय कांट थिंक की मला ही स्टेप करायची आणि ही व्हायरल व्हायला पाहिजे, इंस्टाग्रामवर रील्स बनवले पाहिजे, आपण बोलू त्याबद्दल नंतर. ते एक वेगळं हे झालंय. सो आय थिंक ते इम्पॉर्टंट आहे की तो समज आता तुला मी डान्स स्टेप कुठची दिली ती तू एन्जॉय केलीस तर मग ऑडियन्स विल एन्जॉय वॉचिंग यू. राईट. पण तू जर का ती एन्जॉय करत नसशील, काहीतरी स्ट्रगल करून काहीतरी आपलं करतेय, तर मग मी तुला ती नाही देणार ना. किंवा तुझ्या कॅरेक्टरला तुला ती जी सगळ्यात चांगली सूट होईल बरोबर ते आपण केलं पाहिजे. सो आय कॅन बी सेल्फिश की नाही मला कोरिओग्राफी माझी हायलाइट करायची, सो मी हीच स्टेप तू कर आता, असं नसतं. सो आय थिंक ते डोक्यात ठेवणं इम्पॉर्टंट आहे की आणि ऍक्टर्स असतात ते त्यांच्यात काहीतरी क्वर्क असतोच, म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी असतं. सो ते शोधून ते कसं वापरता येईल त्याच्यावर आहे. वा, म्हणजे ती त्याच्यात तुमची सगळी ती स्किल आहे. आणि जसं अर्थात त्याबद्दल येऊच आपण की म्हणजे ते आपलं जे काय एक आवडतं जग आहे अनेकांचं माझ्यासकट की सोशल मीडियाचं एक जग आहे, इंस्टाग्रामचं एक जग आहे आणि रील्सचं एक जग आहे. आणि आता त्यात सगळेच उतरले, म्हणजे त्याच्यात ते आजी आजोबांपासून लहान मुलांपासून सगळेच रील करत असतात. आणि मग ते हुक स्टेप मग आणि ते तुम्हालाही ते प्रेशर असतं का की एक डान्स कोरिओग्राफ करताना ती एक हुक स्टेप जी नंतर रील मध्ये व्हायरल होईल, असं काय असतं? म्हणजे ऍक्च्युली तसं झालंय, म्हणजे ब्रीफच चेंज झालंय की म्हणजे हे व्हायरल होईल का, असं म्हणजे हे सगळ्या एज ग्रुप्सना करता येईल का, की अशी डिमांडच येते. अशी डिमांड असते. सो ऑब्व्हियसली वी ट्राय आणि डू ॲज मच ॲज वी कॅन. पण तू कसं पाहतेस याकडे, का काय म्हणजे यू कॅन टेल? असं नेहमीच मला फारसा चॉईस नसतो की माझ्याप्रमाणे मला बघता येईल. पण जेवढं काही म्युझिकला जे ऍप्ट वाटेल तसं, जसं म्हणजे आय डोंट नो इफ यू सीन दिन दिन दिवाळीला पण आम्ही जे म्युझिकला जशी सूट होईल तशी कशी स्टेप करता येईल. आणि मग ती लास्ट इयर तर केलेच लोकांनी रील्स, ह्या वर्षी पण त्या लोकांनी रील्स ते दर दिवाळी असं दिवाळी अँथम झालंय. सो ते लकीली म्हणजे सारंग आणि जी डिरेक्टर होती त्यांनी मला तो फ्री हँड दिला की तू दिन दिन दिवाळी सुद्धा सो आय थिंक ते एक असतं. पण ते म्हणजे आपण म्हणू की कुठेतरी एक ते असं लकवर पण आहे की एखादं काहीतरी क्लिक झालं आणि मग ते झालं व्हायरल.
वी डोंट नो. सो नेहमीच त्या विचाराने यू कांट डू. हं. यू हॅव टू बी ऑनेस्ट विथ युअर वर्क आणि म्युझिक ऐकून जे नॅचरली वाटतंय आपल्याला, ते आय थिंक मेन करणं. कारण मोस्टली आमचं तसंच होतं. आम्ही असे खूप 8-10 ऑप्शन्स आणि असे बनवतो आणि मग शेवटी जे पहिलं ऑप्शन असतं ना, हां. मोस्टली वी गो विथ दॅट बिकॉज दॅट इज व्हॉट हॅज कम नॅचरली, राइट? ओके. सो वाह! तसं आहे. वाह! मग मला खूप कुतूहल वाटतं, की काय कसं असतं हे सगळं? पण तू हो. खूप छान सोप्या पद्धतीने सांगतेस. मला असं वाटतं तितकीच सोपी पद्धत तुझ्या कोरिओग्राफीची पण आहे. तर तुझं मोठं काम बॉलिवूडमध्ये सुद्धा आहे. म्हणजे अगदी माधुरी दीक्षित, विद्या बालन, कियारा अडवाणी, सारा अली खान म्हणजे नेम इट आणि पूजा हॅज डन दॅट. सो प्लीज त्याही विषयी सांग, की तिकडची एंट्री कशी झाली? काय? सो शामक बरोबर मी ऑलमोस्ट 10 वर्ष काम केलं. हं. सो तेव्हा माधुरी दीक्षित बरोबर तेव्हा ॲक्चुअली काम करायला मिळालं. हॉकीचा एक ओपनिंग शो होता ओरिसाला बरं, बरं. आणि तेव्हा आणि खूप प्रेशर होतं ऑब्व्हियसली कारण माधुरी म्हणजे द माधुरी दीक्षित म्हणजे त्यांना आपण काय शिकवणार म्हणजे सो हं. आणि त्या शी वॉज नॉट देअर फॉर रिहर्सल. सो त्या हां. अशा येऊन टेल अस मोर बघून अबाउट इट. हां, हां. म्हणजे त्या असं लास्ट मिनिट की एक मी बघणार आहे टेक्निकल आणि मग शो करणार आहे असं होतं. हं. सो ऑब्व्हियसली सगळं आम्ही जे काय केलं ते केलं आणि म्हणजे शी इज सो फ्लॉलेस आणि सो ब्युटिफुल की इव्हन आमच्या म्हणजे सगळ्या टीमचं असं व्हायचं तेव्हा की आम्हालाच डिस्ट्रॅक्ट व्हायला होतंय. ती आल्यावर आम्ही नुसतं असं बघायचो की यार कसं काम करायचं हे अच्छा. असताना. आणि हर पण मिलेनियम इट वॉज स्माईल. आणि जसं एक्झॅक्टली. पण जसं आय थिंक मी विचार केलेला तसंच झालं. की त्या आल्या आणि तिने आमची म्हणजे टेक्निकल बघितली आणि मग बघून तिने एकदाच बघून असं केलं सगळं आणि मग वी वर लाईक की हां, ठीक आहे म्हणजे म्हणूनच आपण ते असं एक गॉडेस म्हणतो ना, की आहे ते. आहेच. सो वाह! म्हणजे मला फार काही दाखवावं नाही लागलं. वॉव! पण क्या तो बात है! एक छान मग एक्सपिरियन्स होता. काही एक्सपिरियन्स असे खूप वेगळेच असतात. हो. त्यातलाच हा असेल. त्यातलाच हा होता. हा आणि प्लस आय थिंक त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा मी विजय गांगुली जे कोरिओग्राफर आहेत त्याच्यामुळे आय गॉट इंटू कोरिओग्राफी ॲक्चुअली. अच्छा. सो ओके. ऑल क्रेडिट गोज टू हिम ओके. आणि आणि कारण ते तोपर्यंत बॉलिवूडचं दार तेव्हा उघडलं. येस, तेव्हा ओके. उघडलं आणि हां. तोपर्यंत मला डान्सचं सगळं म्हणजे शिक्षण आणि ते होतं. पण कॅमेरावर डान्स कसा छान दिसेल किंवा एखादी स्टेप ती कुठच्या अँगलनी केली किंवा कशी आपण शूट केली तर छान दिसेल. हो. हे सगळं मला विजयमुळे शिकायला मिळालं. वाह! हं. सो ते पूर्ण क्रेडिट सो हो ना, त्याला. त्यामुळे ते टेक्निक जाणून हां, घेणं फार ते महत्वाचं आहे. टेक्निक आणि सो त्याच्या तुम्हाला सततच कॅमेराशी तुमचं एक वेगळं नातं तयार करावं लागत असेल. हो, म्हणजे आम्ही ऑब्व्हियसली पहिले सेट करतो गाणं जे असेल ते डान्स आणि मग त्याच्यानंतर आम्ही ते शूट तसं करतो. हो. म्हणजे ही स्टेप आता समज अशी आपण जाऊन घेणार आहोत किंवा पुल बॅक करणार आहोत किंवा क्लोजअपच एक्सप्रेशन्स आहेत, सो त्याच्यात बरोबर. आपण तेच दाखवूया. हं. सो ते आम्ही रिहर्सलमध्ये पण करतो. अच्छा. आणि त्याच्याबरोबर आय थिंक 2 जी गाणी विच आय वुड लाइक टू मेन्शन. एक इज चकाचक, हं. जे अतरंगीरेसाठी विथ सारा अली खान केलं हां, हां. आणि दुसरं इज पिप्पाचं परवाना. बरं. वाह! जे ईशान खत्तर आणि एक रशियन मॉडेल होती तिच्याबरोबर हां. आणि दोन्ही गाणी ए.आर. रेहमानची एकतर आणि खूप सुंदर गाणी होती आणि जी प्रोसेस होती आमची त्याच्यावर काम करण्याची आणि मग जे आलं प्रॉडक्ट आणि ते सगळंच म्हणजे ते चकाचक मी तर सुपरहिट झालं. हां, म्हणजे अगेन ते असं एक क्लिक झालं आणि दॅट अल्सो क्रेडिट गोज टू सारा. पण तिने खूप ठिकाणी जाऊन रील्स केल्या आणि हो. लग्नांमध्ये जाऊन इकडे-तिकडे जिकडे कसे जमेल तिथे. सारासोबतचा अनुभव कसा? खूप छान, खूप छान. म्हणजे तिला माहितीये की शी हॅज टू वर्क हार्ड ऑन धिस यू नो ॲज फार ॲज डान्सिंग इज कन्सर्न्ड. सो आय थिंक ते तिने केलं हं. आणि आम्ही ऑलमोस्ट 2 महिने प्रॅक्टिस केली, रिहर्स केली. जे हो. युजुअली तसं आम्हाला मिळत नाही. पण दिस वॉज ड्युरिंग द लॉकडाऊन. वाह! सो कमी गोष्टी चालू होत्या. त्यामुळे तिला 2 पण महिने प्रॅक्टिस. 2 महिने प्रॅक्टिस केली आम्ही. वाह! सुपर. सो ते तेवढी मेहनत ते खूप घेतात. मेहनत. म्हणजे पहिले डान्सची मेहनत, मग ती नुसतं म्हणजे आम्ही एक्सप्रेशन्सवर काम करायचो, की काय कुठच्या ह्याला काय कसं करू मी, असं करू का, मग छान दिसेल का? हो. मग तिची आई पण येऊन बसायची कधी-कधी रिहर्सलमध्ये. त्या पण येऊन आम्हाला सांगायच्या, की "अरे नहीं, वो ये तू ऐसा करके हे कर" वगैरे. इट वॉज वाह! अ व्हेरी नाईस प्रोसेस म्हणजे क्या बात! खूपच मजा आली त्याच्यात. सो अच्छा. आणि सारा खरं पण अशी मिठीच आहे जी खूप विटी ते आहे ते आणि खूप तिचं फन ते आहे. शेर, कॉमेडी ते सगळं चालू येस, ती असतं. ॲब्सोल्युटली तशीच आहे. हां. सो खूप मजा आली तिच्याबरोबर काम करायला मला. वाह! आणि अजून असे कोणत्या एका कोणी ॲक्टर, ॲक्ट्रेस याच्याबरोबरचा एखादा छान किस्सा जो तुला आता शेअर करावासा वाटेल? आ, असा तू कोणाच्या स्टार स्ट्रक होतीस आणि असं अजून कोण होतं?
आय थिंक धनुष, बिकॉज धनुष इज माझा फेवरेट ऍक्टर आहे आहा! तो. सो तो अगेन अतरंगीरेमध्ये तो होता. हां. आणि त्याच्याबरोबर पण काम करायचं खूपच वेगळं. म्हणजे तो सगळे ट्रान्सलेशन घेऊन यायचा तामिळ टू हिंदी आणि मग ते सगळं ट्रान्सलेट करून कसं मी एक्सप्रेस करू शकेन हे सगळं त्याची प्रोसेस बघणं. ओके. किंवा त्यांनी जेव्हा पहिल्यांदा आमचा डान्सचा व्हिडिओ बघितला तेव्हा त्याची काय एक्सप्रेशन म्हणजे त्याचं काय रिॲक्शन असेल काय होती? त्याच्यासाठी. सो तो म्हणजे असं आय डोंट नो असं इट्स व्हेरी आय एम फीलिंग शाय टू से दिस. पण तेव्हा तो म्हणालेला की म्हणजे ग्रेस आणि स्ट्रेंथचं एकदम करेक्ट बॅलन्स मी बघितलाय असं. हो, तुझं बघून. हां, वाह! असं बघून. सो त्या रात्री तर मला झोपच लागली नव्हती. म्हणजे माझं असं झालं की ओके धनुष हे बोललाय. पण वॉव! हां, क्या सो आय बात! थिंक म्हणजे धनुषने दिलेली ही कॉम्प्लिमेंट होती तुला, हां, असं की वाटतंय. ग्रेस आणि स्ट्रेंथ. येस. ओहो! क्या बात है! एक अभिनेत्रींचा तो संच ज्याच्या या मोठ्या अभिनेत्री पण आहेत, माधुरी विद्या बालन असतील, हा एक आहे आणि अगदी आत्ताच्या सारा, कियारा यांच्याही सोबत तू काम केलंयस. काय डिफरन्स वाटतो? काय म्हणजे काय? ऑब्व्हियसली एनर्जी नाही म्हणता येणार. अंडरस्टँडिंगमध्ये तो डिफरन्स आहे. जो सुष्मिता सेन असो किंवा माधुरीला आणि त्यांना आहे, विद्या बालनला. हं. जो ह्यांच्यात एक वेगळं म्हणजे त्यांच्यात एनर्जी जास्त असते आणि एक हां. आणि एक आय थिंक ते एक आत्ताचं जे कल्चर आहे, की सगळं असं फास्ट हो. एक कॉम्पिटिटिव्ह की खूप हे ह्याच्यात. कॉम्पिटिटिव्ह पण म्हणता येणार नाही, पण लगेच रिझल्ट पाहिजे. म्हणजे आता मी शिकले, आता तू मला बघ कसं दिसतंय. हां. सो ते ते आधीच्या ह्याला नाहीये. सो ते आय ते थिंक जुन्या यायला पाहिजे. अभिनेत्रीमध्ये तो हां, हां. ठहराव आहे. की सुष्मिता सेन बरोबर जेव्हा आम्ही आर्या सीरीजसाठी करत होतो हं. काम, तेव्हा त्यांना चंद्रचूड सिंग बरोबर डान्स करायचा होता. बरं. आणि शी न्यू की म्हणजे तिकडे बॅलन्स करायला शी विल हॅव टू हेल्प हिम. सो हां. म्हणजे इतकं आता ती म्हणजे मिस युनिव्हर्स. पण तिने आम्हाला रिहर्सलच्या वेळेस म्हणजे मला सांगितलं, की डोंट वरी मी म्हणजे जनरली मुलगा लीड करतो राइट मुलीला. पण ती म्हणाली, की नाही मी लीड करेन आणि आय विल मेक शुअर की ते होतं सगळं व्यवस्थित. आणि हे कारण त्यांना ही पण माहिती येस. होतं, की ही इज माय डान्सिंग इज नॉट हिज ये फॉर्टे. आणि करेक्ट. याह. सो आय थिंक दॅट वॉज ब्युटिफुल. म्हणजे तिने असं आम्हाला अजूनही आठवतंय आम्ही तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये होतो त्यांच्या आणि शी वॉज लाइक की नाही, नाही हं. आय वॉन्ट टू पिन माय साडी व्यवस्थित बिकॉज मला त्यांना लीड करायचंय. सो मला त्या कॉस्ट्युमचं वगैरे काही हे नकोय हे त्याच्यामध्ये. हासल नको त्याच्यात. सो आय मीन दॅट वॉज जस्ट अमेझिंग आय थिंक. वाह! म्हणजे काय म्हणतात, की मोठ्यांकडून शिकण्यासारखं हो. काहीतरी असतं. खरंच खूप. हेच खरंच. मोठ्यांचं मोठेपण असं काही. ॲब्सोल्युटली. म्हणजे ते आय हॅव बीन व्हेरी लकी की मला अशा आर्टिस्ट बरोबर काम करायला पण मग मिळालं. तेव्हा म्हणजे जेव्हा ती सुरुवात झाली असेल, तेव्हा थोडं दडपण आलं होतं का आता सवय झाली काय? हो, दडपण तर यायचंच, की कसं सांगणार किंवा करेक्शन कसं करायचं. पण आय थिंक लकीली मला सगळे आर्टिस्ट असे मिळाले, की त्यांनी पण मला खूप कम्फर्टेबल केलं, की की काही असेल तर प्लीज मला सांग आणि हे बरोबर होतंय का? आणि मग काय? कारण का सगळ्यांनाच खूप करेक्शन्स दिलेले आवडत नाहीत किंवा प्रत्येकाचं एक टेम्परामेंट कशी असते, बरं. ते बघून मग तुम्हाला सांगायला लागतं. कारण का खूप त्यांना करेक्शन्स दिले तर मग त्यांचे कॉन्फिडन्स कमी होईल. पण काही-काही जण असे आहेत, की ते म्हणतात, "नाही, नाही, मला तू सांगच, की एक परफेक्शनिस्ट. बोट पण हे वर राहतंय का? मग ते तू मला सांग बघून." हो, बरं. सो वाह! तसं. तर आम्ही ॲज अ प्रेक्षक जर हं. बघायचं झालं तर कसं असतं, की काही गाणी असतात, की ज्याच्यात खूप डान्स असतो करेक्ट. आणि काही गाणी असतात, जी असं वाटतं, की अच्छा यालाही कोरिओग्राफी हो, होती का? असं खूप पण वेळा इतकं झालंय. नकळत आणि ते हो, सुंदर दिसतं. हो, पण त्यामुळे ते एक वेगळं स्किल असतं. तर हो. अनेकांना हे माहीतच नसतं, की अशीही त्याच्यासाठी गाणी कोरिओग्राफ कोरिओग्राफर्स लागतात. हां. ॲब्सोल्युटली. लाइक ॲक्चुअली बाप बरोबर तसंच झालं. म्हणजे जेव्हा बघितलं तेव्हा मला आठवतंय माझे काही काका वगैरे त्यांनी बघितलं आणि असे, "अच्छा हे पूजानी केलंय, पण ह्याच्यात डान्स नाहीये. हां. तिने काय केलं म्हणजे?" सो ते अजून तो कळायला गैरसमज दूर करा. सांग हां. तूच काय आहे? सो म्युझिक असलं, की मग प्रत्येक गोष्ट ती त्या बीटवर करायला लागते, राइट? हं. म्हणजे मी हा कप उचलला, मी कॉफी प्यायली आणि ठेवला आणि मग तुझ्याकडे बघितलं. हां. हे समज मला 8 काउंट्समध्ये करायचंय. हो. तर मग मी ते कसं करेन किंवा मी ते ओके. कसं आपण शूट केलं तर ते छान वाटेल. वाह! सो ह्या सगळ्या पण गोष्टी असतात. सो कोरिओग्राफी इज नॉट ओन्ली डान्सिंग, बट इट इज टू डू दॅट मूव्हमेंट म्हणजे मूव्हमेंट डिरेक्शन आपण जे आता म्हणतात. राइट. मूव्हमेंट डिरेक्शन जे हं. म्हणजे गाण्यावर त्या बीटवर ते कसं करायचंय. हं. सो तेही असतं. सो असं नसतं की डान्स असला म्हणजे कोरिओग्राफी आहे, डान्स नसला तर नाहीये. नाहीये तसं असं नाही. नाहीये. सो एक मोठा गैरसमज दूर झालेला आहे हो. आपला आज. खूप मला पूजाकडनं हो. बरंच शिकायला मिळणार आहे आज. मला डान्स येत नसला तरी. नाही ते आपण करूया एंडला एक छोटासा डान्स करायला लावणार आहे. असं
तुला आव्हान स्वीकारायला खूप आवडतं का? हो. अशी एखादी बरं याच नोटवर मी हे विचारेन, की अशी एखादी खूप आव्हानात्मक कुठला एक पॉइंट होता आयुष्यात, की जेव्हा असं वाटलं, की बापरे! हे खूपच चॅलेंजिंग आहे आणि यू डिड दॅट. हं. का बरेच वेळा असतं असं? बरेच वेळा असतं. ॲक्चुअली मला चॅलेंजिंग असलं, की मला आवडतं. म्हणजे हां. की काय म्हणजे चॅलेंज असला कीच मजा येते ना. असं कुठलं होतं? सो असं खूप म्हणजे प्रत्येक आय थिंक द डिग्री ऑफ चॅलेंज इज वेगळं. जसं आम्ही पिपावर जेव्हा काम करत होतो, तेव्हा ते 1950s मध्ये बेस्ड आहे. सो मग त्या डान्सचं ते पिरियड. कसं करता येईल? हां, किंवा इव्हन सॅम बहादूरमध्ये. बिकॉज मेघना गुलजार मॅम शी इज व्हेरी पर्टिक्युलर. त्यामुळे तिने आम्हाला की हे तुम्ही असं बघा आणि असंच करा. हां. आणि मग बिकॉज विकी कौशल ऑल्सो ही हॅड टू बी इन दॅट कॅरेक्टर राईट. ही इज हो. नॉट विकी कौशल, ही इज सॅम मानेकशॉ. हो. सो मग ते कसं करतील किंवा ते खूप ओव्हर नाही वाटलं पाहिजे, अंडर नाही वाटलं पाहिजे किंवा इव्हन दशावतारमध्ये दिलीप प्रभावळकर सरांची म्हणजे त्यांच्याबरोबर काम करताना की कसं म्हणजे त्या एजला पण ती एनर्जी आणि क्वर्क तो तर त्यांच्याच आहेतच क्वर्क. पण मग ते मला आय ते थिंक काढून तेव्हा ते घ्यायचं. हां, तेव्हा आलेलं असं की ह्यांना कसं सांगायचं म्हणजे की तुम्ही हे करा किंवा करेक्शन पण आधी मग मी सुबोधला सांगायचे की हे ना, हे त्यांनी असं केलंय. मग त्यांना मग ते म्हणायचे, "हां, हां, तू सांग, सांग, सांग." सो ते आय थिंक तेव्हा सगळ्यात जास्त हे होतं कारण एवढे सीनियर म्हणजे वर्क वाईज पण सीनियर, एज वाईज पण सीनियर आणि त्यांना तुम्ही कसं सांगणार म्हणजे सो ते आय थिंक होतं पण ते झालं. आणि आता तू एक अजून आपल्या लाडक्या छाव्याचं नाव घेतलंस, हो. विकी कौशल. येस. प्लीज टेल अस. व्हेरी हार्ड वर्किंग म्हणजे आणि ही इज ऑल्सो वन ऑफ माय फेव्हरेट्स आणि खूप म्हणजे रिहर्सल करणार आणि कधीच असं नाही म्हणजे प्रत्येक रिहर्सलमध्ये पण आपण असं म्हणलं नाही की अरे चल असं आता रिहर्सल आहे तर मी असं करतो तसं नाही. रिहर्सलमध्ये पण तो त्याचा 100%च देतो. सो आय थिंक दॅट आणि इज तो ते खरंच पंजाबी गाण्यांवर डान्स करत असतो का? हो, हो. हो? त्याला खूप आवडतात. तो ऐकतो. अदरवाईज म्हणजे आम्ही जे गाणं करत असू ते नसू ऐकत तर ते पंजाबी गाणी असतात. चालू असतात हो, पंजाबी चालू गाणी. ते असतात. डान्स चालू असतात. डान्स चालू असतो. सो अगेन आणि आय थिंक ते जेवढे कम्फर्टेबल असतात मग आम्हाला पण तेवढं कम्फर्टेबल होतं कामात. सो बरोबर. त्याच्याबरोबर असं कधीच हे झालं नाही, की बापरे! व्ही कौशल. पण इनफॅक्ट एक छान म्हणजे फिलिंग आलं, की इतकं छान हार्ड आहे. त्यांनी तुझ्याशी काही शेअर केलेलं डान्सबद्दल असेल किंवा असं काय तसं काही? सो तो पण म्हणजे आता म्हणजे तोबा तोबा नंतर तर काय त्याचं डान्सिंग सगळ्यांच्या बाहेर उघडकीला आलंच आहे. एक्झॅक्टली. त्याचं असं म्हणजे आम्ही तेच म्हणजे कारण जनरली कसं असतं, की मेल आर्टिस्टना कोणतरी मेल इन्स्ट्रक्टर शिकवतो आणि फिमेलला मी शिकवते असं. सो त्याच्या वेळेस पण तसंच होतं. पण मग त्यांची सगळी झाली रिहर्सल, की मग मी त्याला काहीतरी असं सांगायचं, की एंडला हे ना ही स्टेप तू अशी करून बघ हं. किंवा हा पाय असा फक्त मागे गेला. तर मग त्याचं असं असायचं, की ते शेफ्स कसे एंडला असं सॉल्ट टाकतात, तसं तू काहीतरी असं एंडला मला सांगतेस आणि मग मला ते ईझी होतं वगैरे ओह! असं. असं वाह! तो बोललेला व्हिच वॉज क्या व्हेरी स्वीट ऑफ हिम. वाह! सो आय थिंक दॅट इज तो तो सिक्रेट त्याच्यावर वी इन्ग्रेडियंट. बॉन्डेड. हां, हो, हो. सिक्रेट माहीत नाही म्हणजे मला एव्हरी टाईमच असं येतं की नाही. हो, हो. पण त्या वेळेला तसं आलं. त्यामुळे क्या त्याच्यामुळे आम्ही बॉन्ड झालो असं वाह! म्हणता येईल. म्हणजे मला असं वाटतं, की असं आपण बोलतच राहू इतके सुंदर किस्से आहेत. पण अर्थात या पलीकडे जेव्हा कुठेतरी एक फिल्मची एक कोरिओग्राफी जोरदार चालूच आहे, हे हं. सगळं आहे येस. आणि एकीकडे ते डान्स शोचं पण जग आहे आणि तू आता वर्कशॉप्स सुद्धा घेतेस. तर हो, बरं हो. आहे, की आमच्यासारख्या लोकांना किंवा अनेक तुझ्या चाहत्यांना अ, त्यांनाही ती संधी असणार आहे. तर हे वर्कशॉप्स पण चालू आहेत आता काय? सो मी ट्राय करते ॲक्चुअली मला कारण खूप जण सगळ्या सांगत विचारत असतात, की असतील. हां, की हां. कधी वर्कशॉप पण ते ऑब्व्हियसली शूटच्या शेड्यूलमुळे थोडं मागे-पुढे होतं. पण जेव्हाही मला ब्रेक मिळेल आणि गॅप मिळेल तेव्हा आय ट्राय अँड डू बिकॉज आय लव्ह टीचिंग पर्सनली. ओह! सो बरं. मला आणि ते एक एनर्जी एक्सचेंज जे असतं ना क्लासमध्ये जे आपण कोव्हिडमध्ये म्हणजे मिस केलेलं, की हो. ऑनलाईन पण असायच्याच गोष्टी. पण ते इन पर्सन जेव्हा आपण हां. ते जे एनर्जी एक्सचेंज असतं, की आपण काहीतरी शिकवतोय, तो माणूस आपल्याला काहीतरी सांगतोय आणि देतोय. सो ते मला ते फीलिंग खूप ते आवडतं. आवडतं. सो त्याच्यामुळे आता सो तू वर्कशॉप पण घेतीयेस. मी घेते मध्ये-मध्ये जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी घेते आणि मी म्हणजे आय थिंक 2026 मध्ये आय विल मेक शुअर की आय एम डूइंग मोर ऑफ दॅट ॲज वेल. वाह! आणि अजून पुढे काय करायची इच्छा आहे? काय हे आहे? पुढे खूप काम करायची इच्छा आहे आणि 2025चं आता आज आपण हे काय बघ, तू 2025च्या डिसेंबरमध्ये आलीयेस. सो येस. खूप छानच सीझन असतो हा हो. आणि डिसेंबर सगळं आणि सगळ्यांनाच आवडतो. आय एक्झॅक्ट थिंक आणि आता सच अ आपण लव्हली सगळं असं छान बोलायचं, की जे पुढच्या वर्षी होईलच हो. आणि आम्ही तसंही नवशक्तीचा हा स्टुडिओ जो आहे, हा जो काउच आहे, त्याला आम्ही एक मॅनिफेस्टिंग काउच असं नाव दिलेलं आहे.
अनेक जण इथे आपल्या इच्छा अशा युनिव्हर्समध्ये अशा हो, सोडतात हो, आणि खरंच ते मला सांगतात पण की अरे निलिमा आपण बोललो होतो. हो. तर मला असं वाटतं की आज तूही तुझी काय मॅनिफेस्टेशन आहे किंवा काय इच्छा आहे ती बोलून दाखव. सो ऑब्व्हियसली मूव्ही सॉंग्स आणि म्युझिक व्हिडिओज आणि हे सगळं तर चालूच आहे. बट सिन्स अ व्हेरी लाँग टाईम आम्ही म्हणजे माझे काही जण त्यांना माहिती आहे आम्ही वी बीन ट्राईंग टू वर्क ऑन अ म्युझिकल. सो मराठी म्युझिकल असेल किंवा हिंदी मोस्टली मराठीच कारण ओके. हो. मराठीसाठी जास्त आपलं स्टेज परफॉर्मन्स. स्टेज सो ते होपफुली झालं तर आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट दॅट आणि आय होप दॅट वर्क्स आउट इन हो. 2026. वाव, सो विच विल हॅव सिंगिंग, डान्सिंग आणि स्टोरी ऑफ कोर्स. क्या बात आहे. म्हणजे मला एक असं म्हणजे आता जे 90s किड्स आहेत ते खूपच रिलेट करतील त्या जगाला, की तो एक दिल तो पागलचा जो एक त्यांनी जो सगळा हे दाखवला होता. करेक्ट. तूही अशी नकळत तेव्हा इन्स्पायर झाली होतीस का? खूप म्हणजे कारण एक तर ते शामकनी केलेलं आणि आय हॅव बीन अ शामक बेबी. म्हणजे शामक इज ऍक्च्युली हॅज बीन लाईक माय फादर. त्यामुळे आय थिंक दॅट वॉज व्हेरी इन्स्पायरिंग आणि खूपच छान. म्हणजे दिल तो पागल आहे म्हणा, ताल म्हणा. तूही तेव्हाच ठरवलंस का की आपल्याला असं काही करायचंय का असं काही नाही? असं काही नव्हतं. मला मला तेव्हा असं होतं की मला डान्स करायला आवडतो हं. आणि तेव्हा मी डान्सचं ट्रेनिंग माझं चालू होतं आणि तेव्हा ऍक्च्युली कसं झालेलं की म्हणजे तुला माहिती आहे कसं महाराष्ट्रीयन फॅमिलीजमध्ये कारण म्हणजे आई-बाबांनी नेहमीच सपोर्ट केलाय, पण आईला कुठेतरी असं होतं की नाही तू ना डॉक्टरच हो असं. ओह! सो अगदी 12वी पर्यंत असं होतं की माझी सीईटी दिली मी आणि सगळं केलं. हो. हो. म्हणजे तू नाहीतर डॉक्टर आणि झाली असतीस? हो, मी डेंटिस्ट झाले असते. बापरे! कारण मी म्हणजे मला ब्रेसेस होते लहानपणी आणि माझे डॉक्टर जे आता नाही आहेत, डॉक्टर कर्णाकर, हं. ते इतके त्यांची छान क्लिनिक होती बरं. आणि इतकं छान सगळं त्यांचं असायचं, की ते बघून मला असं खूप वाटायचं, की हां, मी झाले म्हणजे आई म्हणायची डॉक्टर म्हणला डॉक्टर तर मग मी डेंटिस्ट होणार असं. सो तेव्हा असं एक होतं. त्यामुळे बरं. मग ते सगळं सीईटी आणि हे सगळं झालं अच्छा. ॲडमिशन पण मिळाली मला हो. डेंटिस्ट्रीसाठी. हो. बापरे! आणि अच्छा. तेव्हाच शामककडनं पण असं लेटर आलेलं, की आता आय थिंक इट्स टाईम की तू जॉइन कर कंपनी. सो वॉव! ते एक डिसिजन डिसायडिंग घ्यायचं हे होता हो, हो. फॅक्टर? हो. पण आय थिंक माय पेरेंट्स आणि माझी बहीण दे हॅव सपोर्टेड मी थ्रू दिस आणि ऑब्व्हियसली म्हणजे आईला असं होतं कुठेतरी, "अगं तू डॉक्टर झाली असतीस तर" वगैरे. पण मी जेव्हा विचार तेव्हा केला म्हणजे 12वीत असताना तेव्हा तुझा ऑब्व्हियसली इनर आपल्याला कॉलिंग काय होतं? हां. इनर की काय सांगतंय, की मी दिवसभर क्लिनिकमध्ये बसून करणार आहे का लोकांना चेक तसं नाही. पण हे मला जास्त आवडतंय. सो आय जस्ट वेंट विथ दॅट वाह! आणि आय एम थँकफुल फॉर दॅट. हो, थँक गॉड आम्हाला एक छान मिळाली डान्सर, कोरिओग्राफर. वॉव! मला असं वाटतं की ही आय एम डेफिनेटली नॉट द फर्स्ट पर्सन टू आस्क दिस. हां. अनेकांनी तुला एक प्रश्न नक्की विचारला असेल, कारण तू दिसतेस पण सुंदर, की मग काय अभिनय करणार का? अ, हो, म्हणजे आहे डोक्यामध्ये. ते जसं मी म्हटलं विचारलं पण फुलवंती असेल अनेकांनी. विचारलं आहे. हां. पण ऑब्व्हियसली माझं त्याच्यात ट्रेनिंग नाहीये. कारण माझं असं ते नेहमी असतं, की हं, कुठची गोष्ट करायची तर मग ते ट्रेनिंग असलं पाहिजे किंवा हे किंवा ते. हं, सो ते मला वाटतं थोडं. जसं फुलवंतीमध्ये मी एक तो छोटासा पार्ट केलेला ज्याच्यात डान्सच होता. त्याच्यात हो. काही डायलॉग्स नव्हते. पण हं. तेव्हा माझी भेट ॲक्चुअली महेश लिमये सरांची झाली आणि त्यांच्याबरोबर पण मी बरेच मग प्रोजेक्ट्स केले आणि खूप वाह! शिकायला मिळालं. ओके. सो तेव्हा ते असो किंवा बाकी काही शूट करत असताना की असं पण पुढे इरादा आहे अभिनय करायचा? मे बी वाय नॉट असं काही जे वाटलं मला की आय कॅन मॅनेज सो दॅट्स ऑलवेज ओपन असं वाह! काही हे हां, नाहीये. घर म्हणजे थिंक अबाउट दिस येस. ऑल्सो. या. वाह! आणि जसं आता तू एक-एक जे आपण एक-एक पदर उलगडतोय. जाता-जाता मला हेच विचारायचंय, की 2025 नी काय दिलं ते आधी सांग आणि 2026 मध्ये अपकमिंग लगेच काय येणार आहे ज्याच्याबद्दल तू आत्ता काही सांगणार आहेस का? का गुलदस्त्यात आहे? 2025 ने मला खूप काही दिलं ॲक्चुअली. बिगेस्ट टेकअवे बिकॉज काय? बिकॉज आय मीन आम्हाला खूप म्हणजे दशावतारचं तर कोणालाच आम्हाला वाटलं नव्हतं जो प्रतिसाद दिलाय सगळ्यांनी. आय थिंक दॅट इज द बिगेस्ट अवॉर्ड एनी मूव्ही कॅन गेट. सो आणि ते छानच असतं ना फीलिंग म्हणजे व्हाय नॉट? सो दॅट वॉज द हायलाइट आणि बाकी पण काही-काही जे माझे प्रोजेक्ट्स चांगलेच झालेत. 2026 साठी एक जो मूव्ही विच आय हॅव ऑलरेडी वर्क्ड ऑन जो रिलीज होणार आहे, पण त्याची काहीच अनाउन्समेंट झाली नाहीये. सो आय कान्ट से एनिथिंग हं. आणि 2 पण अजून आहे म्हणजे काहीतरी पाईपलाईनमध्ये आहेत. येणार आहे लवकरच. हो, येईल ओके. असं लेट्स होप. अच्छा. सो ते आहे. पण मी आता काही सांगू शकत नाही त्याच्याबद्दल. सो आणि आरपार सुद्धा किती ओह छान येस, ललित येस. आणि हृदा यांची अमेझिंग केमिस्ट्री हो, दिसली हो. आणि आय थिंक त्याच्याही मागे तुझं थोडं योगदान हो, आहेच. हो. कसं होतं आरपार ते? सो आरपार आय थिंक वॉज व्हेरी स्पेशल बिकॉज
एक तर सगळी टीमच खूप यंग होती. हो, एकदम बी युथफुल. इट गौरव पत्की जो डिरेक्टर आहे, राहुल चौहान जो सिनेमॅटोग्राफर आहे तो, ललित रुता, हो. सगळेच. सो ती एनर्जी सेटवर खूप मजा आली काम करायला. आणि परत म्हणजे मगाशी मी जसं सांगत होते, तसं रुता इज हं. वन ऑफ दोज की ती मला सतत येऊन की नाही तू मला सांग, मला करेक्ट कर, हे ते. हो. त्यामुळे ते मला हो, खूप एकदम परफेक्शनिस्ट आहे एकदम ती. परफेक्शनिस्ट दोघंही. हं. खूप हार्ड वर्किंग. हं. आणि तिकडे पण म्हणजे गौरवनी ही लेट मी डू जे मी सो त्यांच्याबरोबर व्हिज्युअलाइज ते छान केलेलं ते. ट्युनिंग झालं तुझं. हो, सो ते आय थिंक खूप मजा आली आरपारवर पण काम करायला. वाह! क्या बात है! म्हणजे आणि मराठी. त्याला पण आता प्राईमवर खूप छान प्रतिसाद मिळतोय. हो, हो. आणि वाह! सो मग याही पुढेही मराठी, हिंदी दोन्ही बॅलन्स करत राहणार काय विषय? कसं हो, म्हणजे काय डोक्यात? असं मी काहीच हे केलं सगळ्या नाही. भाषांमध्ये करायचं. सगळ्या भाषांमध्ये. कारण आय थिंक दशावतार मल्याळममध्ये आलाच आहे. येस. आणि आय थिंक डान्स असो किंवा आर्ट असो त्याला काही लँग्वेज बॅरियर नसतं. सो बरं. तेलुगू मी एक गाणं केलेलंच एका अच्छा. म्युझिक व्हिडिओसाठी. बरं. सो ओके. ते पण हो, आम्हाला खूप गुजराती पण मजा आली. केलंस तू. येस, हां. गुजराती कच एक्सप्रेस म्हणून जो मूव्ही आलेला त्याच्यामध्ये बरं. उडे रे गुलाल नावाचं जे गाणं होतं ते. अगेन दॅट वॉज लॉट ऑफ स्टोरी टेलिंग आणि सॉन्ग डान्स. ओके. सो आय थिंक म्हणजे मला असं काही लँग्वेजचं असं बॅरियर. आणि हे YouTubeचं जे जग आहे, तिथेही आता म्हणजे हे म्युझिक हो. इंडस्ट्रीतले तर सगळे उतरलेत. म्हणजे हो. प्रत्येकाचंच आता एक YouTube चॅनल वगैरे असतं. हं. तुझंही आहे किंवा येणार आहे, काही आहे? नाही. YouTube चॅनल माझा नाहीये. ते पण मला खूप म्हणजे काही जण आहेत त्यांना माहितीये, ते बघत असतील की YouTube चॅनल काढ. सो पण मे बी ते पण मी काढेन लवकरच. नाहीये माझा YouTube चॅनल पण बघू भविष्यात. बघू. वाह! सो म्हणजे असे बरेच प्लॅन्स आहेत हो. अपकमिंग. आणि येस. आणि एक असं मला म्हणजे आता आपण खूप सारी सुंदरच नावं घेतली आहेत. अमेझिंग लोकांबरोबर तू काम केलंयस. सो पूजा यू आर ब्लेस्ड. आणि रिअली ब्लेस्ड आणि यापुढेही लकी. मला एक नक्की विचारायचं की एक असतं ना, म्हणजे आम्ही विचारतो की अरे इंटरव्ह्यू घेताना यांचा घेतलाय पण यांचा पण घ्यायचा आहे. असं हां. माझं पण असायचं जेव्हा मीही बॉलिवूडचे इंटरव्ह्यू करायचे. करेक्ट. तर असं तुझंही काही आहे का की नाही पण यांच्याबरोबर काम करायचंय, असं काय? असे कोण आहेत? असे खूप आहेत ॲक्चुअली. हां, आता असे तुम्हाला असं फेव्हरेट्स काही? आय थिंक शाहरुख खान. या. हॅज टू बी. ते पण मॅनिफेस्ट करतेय. करायचंय. खूप सुंदर. एवढं छान मनापासून तुझी अख्खी एक सुंदर जर्नी आत्तापर्यंतची ती अमेझिंग आहे. ती तू शेअर केलीस आणि थँक यू. यापुढची जर्नी खूप अमेझिंग असेल यात शंकाच नाही. आणि थँक त्यासाठी यू तुला सो मच. मनापासून शुभेच्छा. थँक यू सो कीप मच. रॉकिंग. आणि मला पण खूप मजा आली. थँक यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी आणि मला एवढं कम्फर्टेबल केलंस तू बोलताना. आवडलं सो तुला? खूप आवडलं. खूप थँक मजा यू आली. सो मच. थँक यू. कीप रॉकिंग गर्ल. थँक यू.